Hello students, I am Vaishnav SV welcomes you in my channel SV's English Teaching. Dear students, this is 19th activity of Bridge course of Standard 7th. इयत्ता 7वीची सेतू अभ्यासाची ही 19वी कृती. लेट्स सी द लर्निंग आउटकम्स ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. या कृतीचे उद्दिष्ट ध्येय काय आहेत ते आधी बघूयात. अँड दॅट इज द लर्नर राईट्स डिटेल्ड आन्सर बेस्ड ऑन इन्फॉर्मेटिव्ह पॅसेजेस. म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह पॅसेजेस जे आहेत, जे काही माहिती देणारे जे काही मजकूर आहेत किंवा उतारे आहेत, ते वाचल्यानंतर त्यावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरे ही कृती शिकणाऱ्याला देता येतील. सो इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स आर नॉट इम्पॉर्टंट फॉर यू, सो वी विल स्किप देम. हे आपण टाळून देऊयात. अँड इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स आर इम्पॉर्टंट, सो वी विल learn about them first. And instructions for students are: first, read the lesson 2.2, The Lion, the Man and the Statue. It is from Standard 6th textbook, page number 30. 2.2 युनिट जे आहे, जे आपण मागच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण बघितलं, ती स्टोरी तुम्ही पुन्हा वाचायची आहे. सेकंड, अंडरलाईन द न्यू ऑर डिफिकल्ट वर्ड्स दे फाइंड ड्युरिंग रीडिंग अँड अंडरस्टँड देम. तुम्हाला वाचताना जे काही कठीण किंवा नवीन शब्द येतील, ते नवीन शब्द त्यांच्याखाली अंडरलाईन करायचे आहे आणि ते शब्द समजून घ्यायचे आहेत. यू कॅन यूज अ डिक्शनरी ऑल्सो. अंडरस्टँड द सेंट्रल आयडिया ऑफ द स्टोरी. त्या कथेची मध्यवर्ती कल्पना किंवा संकल्पना काय आहे, कशाभोवती ती पूर्ण कथा गुंफलेली आहे, ते समजून घ्यायचं आहे. देन फोर्थ, फाइंड आउट द रिझन्स बिहाइंड द सीन्स. जे काही वेगवेगळी दृश्य दाखवलेली आहेत, म्हणजे ठिकाणं की कुठे ते प्रसंग घडलेत, त्या दृश्यात दाखवण्याच्या मागचं कारण जाणून घ्यायचं आहे. आफ्टर यू हॅव रेड द स्टोरी ऑर रेड द लेसन, डू द गिवन टास्क. आणि तुम्हाला जे टास्क दिलेला आहे, पुढे काही कृती करायला दिलेल्या आहेत, त्या कृती तुम्ही करायच्या आहेत. सो दीज वेअर द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. या विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना होत्या आणि त्या तुम्ही पाळायच्या आहेत. नाव द नेक्स्ट पार्ट इज लर्निंग ॲक्टिव्हिटी. नाव ॲक्च्युअल लर्निंग ॲक्टिव्हिटी बिगिन्स फ्रॉम हिअर. फर्स्ट, रीड द टेक्स्ट अलाउड. नाव यू विल हॅव टू रीड द टेक्स्ट. तुम्हाला ही स्टोरी म्हणजे पेज नंबर 30वर माय इंग्लिश बुक 6 या पुस्तकात दिलेली कथा वाचायची आहे. आय विल शो यू दॅट स्टोरी अँड दिस इज द स्टोरी अँड यू विल हॅव टू रीड धिस स्टोरी. ॲक्च्युली वी हॅव लर्न्ड धिस स्टोरी इन प्रिव्हियस ॲक्टिव्हिटी ॲज वेल ॲज इन द प्रिव्हियस इयर ऑल्सो. मागच्या वर्षी पण अँड ॲक्टिव्हिटी नंबर 18मध्ये सुद्धा आपण ही कथा अभ्यासली आहे. देअर आर गिवन सम क्वेश्चन्स रिलेटेड टू धिस स्टोरी अँड स्टुडंट्स इन सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी यू हॅव गिवन आन्सर्स ऑल्सो. तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेली आहेत. तुम्ही ती बघू शकतात. बट आय विल एक्सप्लेन यू इन धिस पार्ट. मी याच पार्टमध्ये ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. फर्स्ट, सेकंड क्वेश्चन, कुड मेन अँड ॲनिमल्स टॉक टू इच अदर इन एन्शियंट टाइम्स? येस, मेन अँड ॲनिमल टॉक टू इच अदर इन एन्शियंट टाइम्स. अकॉर्डिंग टू द स्टोरी. या कथेनुसार आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. म्हणून पुरातन काळामध्ये मनुष्य आणि पशु किंवा प्राणी एकमेकाशी बोलू शकत होते. देन द थर्ड क्वेश्चन इज व्हॉट वॉज द लायन प्राऊड ऑफ? त्या सिंहाला कसला गर्व होता? द लायन वॉज प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ किंवा हिज स्ट्रेंथ असं म्हटलं तरी चालेल. देन क्वेश्चन नंबर 4, व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ? त्या मानवाला कसला गर्व होता? हिज इंटेलिजंट म्हणजे त्याच्या बुद्धिमत्तेचा. क्वेश्चन नंबर 5, हाऊ कॅन वन से दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन द लायन? बिकॉज द मॅन हंट अँड
कॅप्चर द लायन्स ऑर इवन किल द लायन्स. मनुष्य त्या सिंहाला पकडू शकतात, ठार करू शकतात आणि पिंजऱ्यातसुद्धा टाकू शकतात, त्याची शिकारसुद्धा करू शकतात. त्याच्यामुळे वी कॅन से दॅट men are more intelligent than the lion. Question number 6. Where did the man take the lion at last? तो मनुष्य त्या सिंहाला कुठे घेऊन जातो? The man take the lion to a statue in a big garden. त्या मोठ्या गार्डनमधल्या बगीच्यामधल्या पुतळ्याजवळ त्या सिंहाला तो माणूस घेऊन जातो. Question number 7. Who was the great hero? Now the statue was of the Hercules and Hercules was the great hero. Question number 8. What did the man claim after showing the lion the statue? म्हणजे त्या सिंहाला तो पुतळा दाखवल्यानंतर तो मनुष्य काय दावा करतो? The man claimed that the statue proved that men are greater than lions. असं त्या मनुष्याचं म्हणणं येतं, असा दावा तो मनुष्य करतो त्या सिंहाकडे तो पुतळा दाखवल्यानंतर. अँड लास्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? म्हणजे ह्या कथेचा बोध काय आहे? वी कॅन से दॅट फ्रॉम द स्टोरी वी लर्न्ड दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन स्टोरी टेलर. म्हणजे कथा सांगणाऱ्यावर त्या कथेचा बोध अवलंबून आहे. कथा सांगणाऱ्यावर तो ती कथा कशी सांगतो त्यावर ते अवलंबून आहे की आपल्याला काय बोध निघेल ते. Whenever anyone tells story, tells from his point of view. जेव्हा जो कोणी व्यक्ती कथा सांगतो, ती कथा सांगणारी व्यक्ती त्याच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून ती कथा सांगत असतो. म्हणून कथा सांगणाऱ्यावर ती कथा अवलंबून असते. अँड दिस इज द मॉरल ऑफ द स्टोरी. आणि या कथेचं हेच मॉरल म्हणजे हाच बोध आहे. देन यू हॅव गिवन हिअर द सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो. आता हा सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी किंवा डेमो आपण ऑलरेडी बघितलं आहे. मागे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. अँड द फर्स्ट टॉपिक इज रीड द टेक्स्ट लाऊड. ही कथा तुम्ही मोठ्याने वाचायची आहे आणि बाकीची ही जे आहेत ही उत्तरं आपण ऑलरेडी आधीच्या पार्टमध्ये लर्निंग ॲक्टिव्हिटी या पार्टमध्ये बघितलेलीच आहेत. देन कम्स द नेक्स्ट पार्ट दॅट इज ऑफ द प्रॅक्टिस. तुम्हाला सरावासाठी या ठिकाणी काही प्रश्न दिलेले असतात किंवा काही मुद्दे सांगितलेले असतात. द फर्स्ट इज राईट द अबोव क्वेश्चन्स विथ डिटेल्ड आन्सर्स इन युअर नोटबुक. नाव द अबोव क्वेश्चन्स अँड अबोव आन्सर्स are short answers or they are only precise answers. ते अगदी शॉर्टकटमध्ये दिलेली उत्तरं आहेत. ती तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायची आहेत, डिटेलमध्ये लिहायची आहेत तुमच्या वहीमध्ये. देन सेकंड, ट्राय टू डिस्क्राईब द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स. इट इज इम्पॉर्टंट. इन युअर ओन वर्ड्स मीन्स अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दिस वर्ड्स फर्स्ट. या शब्दांचा अर्थ आधी समजून घ्या की इन युअर ओन वर्ड्स म्हणजे तुमच्या स्वतःच्या शब्दात. अँड द वर्ड्स मस्ट बी इंग्लिश. ते शब्द इंग्रजीच पाहिजेत. भाषा लँग्वेज इंग्रजी, नॉट युअर मदर टंग. तुमच्या भाषेत तुमच्या शब्दात सांगितलं आहे, तुमच्या भाषेत नाही. देर इज द लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन इन युअर लँग्वेज अँड इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या शब्दात म्हणजे शब्द इंग्रजी भाषेतलेच, पण ते तुमचे स्वतःच्या शब्द पाहिजे. तुमच्या स्वतःच्या शब्दातली ती कथा पूर्ण करायची आहे, लिहायची आहे. तुमच्या भाषेत नाही, मराठीत नाही, इंग्रजीतच ही कथा तुम्ही तुमचे स्वतःचे शब्द वापरून लिहायची आहे. देन देर इज एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटी. एक पूरक कृती किंवा याच्याशी मिळती जुळती किंवा याच्याशी संबंधित यासारखीच एक कृती या ठिकाणी दिलेली आहे. मग त्यात पहिलं काय म्हटलेलं आहे? द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज अंडरस्टँड द फर्स्ट पर्सन प्रोनाऊन, सेकंड पर्सन प्रोनाऊन अँड थर्ड पर्सन प्रोनाऊन. म्हणजे प्रथम पुरुषवाचक जे काही सर्वनामं आहेत आय वी, सेकंड पर्सन जे काही सर्वनामं आहेत यू अँड थर्ड पर्सन जे काही सर्वनामं आहेत तृतीय पुरुषी, एकवचनी आणि अनेकवचनी. एकवचनी ही, शी, इट आणि अनेकवचनी आहेत दे. तर त्यांना अंडरलाईन करायचे आहे आणि ते समजून घ्यायचे आहेत. अँड इफ यू वॉन्ट टू ऑब्झर्व अबाउट इट, वॉच माय व्हिडिओ ऑन पर्सन्स. पर्सनवरचा या पुरुषवाचक सर्वनामांवरचा
मी बनवलेला व्हिडिओ बघा, तुम्हाला कुठलीही शंका राहणार नाही. सेकंड ॲक्टिव्हिटी, राईट द डिटेल्ड आन्सर्स ऑर डिस्क्रिप्शन्स इन थर्ड पर्सन प्रोनाउन्स. वरील प्रश्नांची डिटेल्ड उत्तरं लिहा किंवा थर्ड पर्सन प्रोनाउन्सचा वापर करून ती उत्तरं लिहा. म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी किंवा अनेकवचनी सर्वनामांचा वापर करून ती उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. फॉर एक्झाम्पल, जिथं तुम्हाला मॅन हा उल्लेख करायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही ही असा उल्लेख करा. त्या ठिकाणी ॲनिमलचा उल्लेख करायचा असेल म्हणजे प्राण्याचा, म्हणजे सिंहाचा, त्याच्याऐवजी तुम्ही इटचा वापर करू शकतात. स्टॅच्यूच्या ऐवजी तुम्ही इटचा वापर करू शकतात. हे प्रोनाऊन वापरून तुम्ही उत्तरं लिहायची आहेत. द नेक्स्ट पार्ट इज इव्हॅल्युएशन, मूल्यमापन. इव्हॅल्युएशन इज बेस्ड ऑन हाऊ द लर्नर्स find out and write the detailed answers in his language with the help of the text. या कथेच्या किंवा या दिलेल्या मजकुराच्या साहाय्याने शिकणारी व्यक्ती म्हणजे लर्नर्स म्हणजे तुम्ही ही उत्तरं डिटेल्ड कशी लिहितात याच्यावर तुमचं मूल्यमापन अवलंबून आहे. म्हणजे तीच उत्तरं, डिटेल्ड लिहिलेली उत्तरं, तेच तुमचं होमवर्क असणार आहे. त्यावरूनच तुमचं मूल्यमापन होणार आहे. दीक्षा व्हिडिओ और ई कंटेंट. आता बघा, या ठिकाणी एक महत्त्वाचं तुम्हाला ॲप दिलेलं आहे, रीड टू मी. हे फ्री ॲप बाय गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र याच्यामार्फत तुम्हाला दिलेलं आहे. त्याची लिंक या ठिकाणी दिलेलं आहे. हे ॲप या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी वाचायला अगदी मदत होणार आहे. तुम्ही इंग्रजी वाचायलासुद्धा या ठिकाणाहून शिकणार आहात. प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करा, रीड टू मी, आणि त्याचा फायदा घ्या. त्यानंतर बालभारतीच्या पुस्तकांची वेबसाईट दिलेली आहे. PDF पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि यूट्यूब व्हिडिओची या ठिकाणी लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये या लिंकचा वापर करून तुम्ही हे ई कंटेंट तुमच्या उपयोगासाठी, तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी वापरू शकतात. अँड द लास्ट अँड इम्पॉर्टंट पार्ट, माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड. मी आज काय शिकलो, म्हणजे तुम्ही काय शिकलात या ॲक्टिव्हिटीमधून. टुडे आय लर्न्ड दॅट वी मस्ट अंडरस्टँड बोथ साईड्स ऑफ थिंग्स. म्हणजे बघा, या ठिकाणी मानव आणि सिंह या दोघांच्या बाजूने विचार करायचा आहे. या कथेतनं हेच शिकलो की केव्हाही दोन्ही बाजूंनी विचार करा, फक्त तुमच्या बाजूने विचार करू नका. अँड द सेकंड थिंग इज दॅट वी कॅन लर्न फ्रॉम दिस स्टोरी, दॅट इज डू नॉट बिलीव्ह इन एनिथिंग इझिली ॲज समवन हॅज हिज पॉईंट ऑफ व्ह्यू इन नरेटिंग द इव्हेंट्स. म्हणजे कुठलीही घटना एखादी व्यक्ती वर्णन करत असेल तर तो त्याच्या दृष्टिकोनातनं ती वर्णन करतो. त्यामुळे सहजासहजी लगेच त्या व्यक्तीच्या त्या कथनावर विश्वास ठेवू नका. इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस 19th ॲक्टिव्हिटी.